एक धक्कादायक पण फार पूर्वीपासून अपेक्षित असलेली गोष्ट आज अखेर घडते आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तौहूर हुसेन राणाला अमेरिका भारताकडे आज प्रस्थापित करणार आहे. हो मित्रो, तोच तब्बूर राणा 26/11च्या काय आठवणी मागे जो एक महत्वाचा चेहरा आहे, पण ज्याचं नाव अजूनही अनेकांच्या स्मरणात धुसर झाले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा तब्बूर राणा नेमका कोण होता व 26/11च्या हल्ल्यामागे त्याचा काय रोल होता आणि कशी भारतातीलच काही लोकांनी त्याची मदत देखील केली होती. चला तर मग सुरू करूया. 2008 मुंबईवर मृत्यूचा कहर. 166 नेत्रात जीव गेली, 300हून अधिक लोक जखमी झाली. या सर्वांचा सूत्रधार होता पाकिस्तानी अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि त्यांना लॉजिस्टिक, डॉक्युमेंट्स आणि नेटवर्किंग सपोर्ट मिळत होता अमेरिकेकडून, तब्बूर राणा कडून. तब्बूर हुसेन राणा मूळचा पाकिस्तानी पण नंतर कॅनडाचा नागरिक झालेला, तसेच अमेरिकी लष्कराचा माजी डॉक्टर देखील आणि एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीचा मालकही होता तो, जी एजन्सी इमिग्रेशन डॉक्युमेंट्स बनवण्याच्या नावाखाली अतिरेक्यांना फेक आयडी देण्याचं काम करत होती. त्याच्या एजन्सीतूनच डेव्हिड हेडली या अमेरिकन पाकिस्तानी डबल एजंटला भारतात येण्यासाठी बनावट डॉक्युमेंट देण्यात आले होते. डेव्हिड हेडली भारतात फिरत राहिला, बिनधास्त फोटो घेत राहिला, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, चावडी बाजार अशा ठिकाणांची रेकी देखील करत राहिला आणि हे सगळं होतं एका अमेरिकन नागरिकाच्या मदतीने, म्हणजेच राणाच्या मदतीने. हेडलीला भारतीय व्हिसा मिळवून देणे, त्याला दिल्लीत आणि मुंबईत पाठवणे आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे रेकी मिशनसाठी त्याचा कवच बनून राहिलेला राणाच होता आणि तो भारतातल्या काही व्यक्तींच्या संपर्कात देखील होता बरं का. मित्रहो, आपण ज्या गुप्तचर यंत्रणांवर विश्वास ठेवतो त्या यंत्रणांपासून डेव्हिड हेडलीचा चेहरा लपवण्यात, त्याला भारतात वावरता येण्यासाठी मोकळ सोडण्यात या राणाचा फार मोठा वाटा होता. 2009 मध्ये अमेरिकेने हेडलीला अटक केली आणि त्याच्या चौकशीतच राणाचं नाव समोर आलं. भारताने लगेच अमेरिकेकडे राणाची प्रत्यर्पणाची मागणी केली, पण अमेरिकेने तो 26/11च्या हल्ल्यामध्ये थेट सामील नसल्याचं कारण सांगून त्याला प्रत्यर्पण करण्याचं नाकारलं. पण वेळ बदलली, भारत पाठपुरावा करतच राहिला. आता तब्बल 14 वर्षानंतर 2025 मध्ये तब्बूर राणाला भारतात आणलं जाते, म्हणजेच आज दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी तो भारतात दाखल होतोय आणि त्याच्या चौकशीतून अनेक झाकलेल्या चेहऱ्यांचे मुखवटे देखील उघडे पडू शकतात अशी शक्यता आहे. कारण मित्रहो, हेडली एकट्याने सगळं केलं नसावं. त्याला डॉक्युमेंट्स कोणी दिले, भारतात त्याला गेस्ट म्हणून बोलावलं कोणी, कुठल्या संस्थानांनी, कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हालचालीकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष केलं, हे सर्व प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या चौकशीतून काही मोठ्या नावांची, काही राजकीय आणि प्रशासक चेहऱ्यांची नावं समोर येण्याची दाट शक्यता आहे. मग प्रश्न असा पडतो की या चौकशीचा राजकारणाशी संबंध येईल का? राणा फक्त हेडलीचाच साथीदार होता की आणखी कोणाचा? हे सगळं उलगडणे अजून बाकी आहे, पण आता हे निश्चित आहे की 26/11च्या केसला आता एक नवीन दिशा मिळत आहे. मित्रहो, तब्बूर राणा भारतात येतोय, पण केवळ तोच नाही, त्याच्यासोबत अनेक प्रश्न, पुरावे आणि अनेक वर्षाचं दुःख देखील पुन्हा जगासमोर येत आहे. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? तब्बूर राणाची खरी चौकशी होईल का? तो जे सांगेल त्याच्यावर कारवाई होईल का? की पुन्हा एकदा सगळं म्हटलं आणि विसरलो अशी अवस्था होईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा विषय अजून जिवंत आहे आणि त्याला आपल्याला जिवंत ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत. मी तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा व आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.